बाबा काय झालं सांगा ना मला. हा कोण मारलं तुम्हाला? सांगा ना. अरे बाबू मला कोण मारलं नाही ना गड्या. काय सांगू तुला. अरे नाल्यात माझा पाय घसरला आणि पडलो गड्या मी. तो तोंड घसाटलो माय. दुसरं काही नाही. मला कोण मारणार आहे बाबू. कोणी ताकद आहे गावामध्ये काय? कोणती पुढे हात लाईन म्हणून कोणीच नाही मारू शकत मला. अरे भेतात मले. हो बापा आता तरी खरं बोला बापा. खरं सांगा ना आम्हाला काय झालं तर. एवढं खोटं बोलू राहिले तुम्ही. अव मी आजलो खोटा नाही बोललो. आता खोटा बोलणार आहो का? पण खरंच ना वावरात आता आता पाय घसरला त्या नाल्यात पडलो मी. पाणी होतं तर तोंड घसरलो माय. एवढंच आहे. दुसरं काय आहे. तर लागलं भले तर चांगलाच बुक्का मार लागला असं आहे. दुसरं काय आहे. मी काय खोटं बोलू बाबा. हो बाबा तुम्ही मला असं वाटून राहिलं खोटंच बोलून राहिले. पण जाऊ द्या आता. चला दवाखान्यात जाऊ आपण. नाही दवाखान्यात काही येत नाही रे बाबू. घरी तेल मेल लावू बाबा. गरम तयार शेकू मेकू थोडस होऊन जाते ना. होऊन जाते. एवढं काही जास्त थोडी आहे. बुडा काय येणार दवाखान्यात भान्या. काय येणार बुडा दवाखान्यात. काय देवळा. अरे तुझ्या बाप काय येणार आहे दवाखान्यामध्ये. अरे असा झोडला तुझ्या बाप वावरामध्ये. आता काय सांगा तुले. हा घरी काय सांगितलं बुड्यानं. बाप तर म्हणते नाल्यात पडलं म्हणते. तुम्ही म्हणता मारलं मा बापाला. कोण मारलं मा बापाला. कोण मारलं. त्या बाप काय सांगणार आहे भाऊ भाण्या तुले रे. ज्यानं मार खाल्ला तो सांगत असते मी मार खाल्ला म्हणून. आता त्या बाप लपून राहिला. अरे पुऱ्या गावानं वाजवलं वावरामध्ये. शिवलालच्या वावरात चांगलं दाबून हाणलं त्या बापाले. कोण मारलं मा बापाला सांगा फक्त. हे नाव सांगा तुम्ही फक्त. अरे त्या बापाले. अरे असा हाणला गड्या नामदेवनं देईदासनं सरपंचानं. त्यातल्यात तो बाडी गाठायचा दगडू. दाबून हाणलं त्या बापाला. वाजवलं वावरात शिवलालच्या. बाबू मला काही मारलं नाही ना रे बाबू. जाऊ दे ना. हा देवल्या काही सांगते. तुम्ही चुप राहो. आवाज नाही काढा तोंडा म्हणून. सांगून राहिलो. शाळेला मारतात का बाबा. तुम्ही कोण दबता. ते 2 4 5 खायलात का बाबा. खरा ते सांगा ना. खोटा काल बोलून राहिले तुम्ही. हरामखोर मारून राहिले तुम्हाला का गुंडे आहेत काय ते. दादागिरी मजुरी दाटली का ते अंगात. बरं देवलाल भाऊ बरं झालं तुम्ही सांगितलं. आता जा तुम्ही घरी. फडवी पाहतो ना. बापा मानाव येऊ सांगशील रे बाबा. म्या म्हटलं म्हणून असं. ते कसं त्या याच्याच घरी आहे. सरपंच आहे घरी आहे. तर नामदेव देईदास ते सारे तिघे चौघे बसेला त्यावेळेसाठी सांग. आणि त्या बापाले खरं सांगायला लाव जर असं. असं जर खोटा बोलला त्या बाप जाऊ दे गेला तर कसा बदला घेशील तू. पद्धतशीर. मा बुडा कसा लपूनच राहिला ना. लपूनच राहिला. त्या मा बाप भीतीच कोण काय माहित मला. पण आपल्याला भेटणार नाही. देवलाल भाऊ त्यांना आता कुस्तम कुस्ती डायरेक्ट मायले नाम्याच्या सायला कसा मा बापाला मारते. सारे बाबू चालत्या नाम्याच्या घरी पाहू त्याचा हात. हे बुडाला भिवून राहिलं. काय भिवून राहिलं काय सांगा बापा. आई चालता. हो लवकर जा बा. बाबू भाणे ऐकणार रे. ऐकणं बाबू भांडणं करायला पुरत नाही. ऐकणं तू म्हटलं गड्या अगो पाना नको करू. जाऊ दे ना. ते झालं मारलं तर मारलं. मला मारलं ना. मी काय म्हणून राहिलो का बदला घे म्हणून. बाबू असं करू नको ना. चाला ना हो तुम्ही दप्तर राहून. भेटता का जास्त तुम्ही. पादरी धंदे चला. जेवण सारखं जेवण पोरगा काय कामाला तुमचं. चला तुम्ही पाहतो एका घ्या. अरे या ना बुडे बाबा बसा ना. नाही बसायला कोणाला टाइम आहे बा. चला त्या कोंदिल्या घरी जाणार हरामखोराच्या. तो कसा जास्त फळफळ करून राहिला. तो म्हणते मी काहीच केलं नाही. मला झोडलंच नाही म्हणते गावातल्या लोकांना. मीनं काल काही चुगल्या गेल्या म्हणते. मीनं कोणाला काही सांगितलंच नाही म्हणते. असं काय. अरे बा चांगला दाबून हाणला म्हणा. तुलाच ताग लावली. शिवलाला कोण ऐकून दिलं तर कोण दिल बुड्यानं. दुसरा कोण होता. आणि त्या काल्यानं पाहिलं ना स्वतः डोळ्यानं. काय कोण कशी पिन मारली तर. अरे पण तू खोटा बोलून राहिला ना. आता मी गेलतो त्या घरी. काय म्हटलं बा तू कोण भांडणं लावून राहिला आमच्यात. डायरेक्ट म्हटलं त्याला चुकल्या कोण लावून राहिला. तू म्हणते मी कोणत्या चुकलेला काय तुला कोण सांगितलं. ढमुक असा भाजून राहिला भातू. चला तटलो त्या घरालो. खोटा बोलणारच आहे ना. काय खरं थोडी सांगणार आहे. आता बायकोच्या देखत अपमान थोडी करून घेणार कोणतील बुडा. असं सांगेन का. तुम्हाला मारलं धुतलं गावातल्या लोक आहे ना. मी असा भरलो तर. खोटाच बोलून राहिला. बुडील काय सांगे म्हणे मी नाल्यात पडलो म्हणे. पाय घसरला तोंडावरच पडलो म्हणे. म्हणून घसाट लागली म्हणे मुले. असं सांगितलं बुडील. तर खोटाच बोलून राहिला तो. मग आता काय सांगेन काय तो घरचे येले की मला झोडलं म्हणून गावातले ना मारलं. चांगलं दाबून हाणलं. रगत निघितलं का कुठलं मले 4 5 जण मिळून.
मी चबरलो तर असं सांगेन काय तो. आता त्याला खोटंच बोलणार. बंद्या गातच तोंड लपवून आहे त्याला हरामखोराले. हो हो ते बरोबर आहे, पण कसं त्याच्या घरा लोक जायला लागते आपल्याला, त्याचं तोंड दाबा लागते ना. तो जास्त फळफळ करून राहिला आणि तो आजचेच नाही लय दिवसाची असे बोटं घाले काम करून राहिला. आज त्याच्या म्हणजे काटाच काढला आपल्याला. डबल कधी कोण्या कामात तू म्हणजे कोण्या कांटात सापडलाच नाही पाहिजे. जाऊ द्या बुडबा, जाऊ द्या आता मोडलं ते मोडून टाकू, काही वाढवायला पुरत नाही. मग पाहू ना पुढे काय आहे तर डबल काही कशा याच्यात तो सापडला की नाही मग दणके मारू त्याला. गडे हो आपण अशी सूट देतो हरामखोरकन दिलेले, तो अशी वाढ फावते. मग आज शिवल्याला बैकून दिलं, उद्या दुसऱ्याला बैकून देईल. म्हणजे अशी भांडणं लावायचे कामं सुरूच असतात ना त्या गावामध्ये बोटं घालायचे. तुम्ही की नाही त्या कोणतील बुड्याला सोडूच नका. लस सबरून राहिला तो बुडा. तो म्हणजे त्याला कोणाचं चांगलं सहीनच नाही होत. जटी जाईन थोडी बोटं घालायच कामं करते तो. या एवढ्या भारीने जाऊ द्या त्याला. पुढच्या भारीने काही केलं तर मग पाहू द्याले, त्याचा बजेटच बसून टाकू. बरोबर, आता तुम्ही एवढं म्हणून राहिले तर जाऊ द्या एवढ्या बारीनं. पण तो कसं खोट्या आपोआप पसरून गावात. जाऊ द्या पसरू द्या बुढे बा. काय शिवलाले भेटली की नाही बुढे बा. बाप्पा मानातानं मुले अंतरी जाऊ दिलं नाही ना. त्याची सटक काढलीच ती शिवल्याची हरामखोराची. अरे वावर मा शिवर मा रस्ता मा तुले कोण नाही जाऊ देत. मी तर चांगला झुंडलो म्हणजे बोलत होतो त्या शिवलेली, पण मा नातू म्हणे जाऊ द्या म्हणे. आबा काही नांद नको लागू, मा बाप कसा नाला आहे काय. सांगा नामदेव भाऊ सरपंच सांगा, मा बापाच्या नांद जाग्याला पुरते का. मा बाप मूर्ख माणूस आहे. म्हणजे वगरू आहे ताकाचं, जसं वाय वाय केलं तसंच जाते मागं मागं. असा माणूस आहे, हेंड माणूस आहे. पहिलेच तर मा आबाचा मा बापा 36चा आकडा आहे. पहिले मा बापानं मार खायला. आता रागात मत काही फेकून मारलं बुड्याले तर काय करसान. या वयामध्ये बुड्याला लागलं म्हणजे हातपाय मुडला तर काय करसान. कोणाला कोण करीन बुड्याचं सांग. म्हणून मला काय भेटू नाही दिलं मा बापाला. बरं चांगलं केलं रे बघून, चांगलं केलं. आणि बुडू बा तुम्ही कसं नांद नका लागत जो आता कोण्या गोष्टीच्या. काही घेणं देणं नाही तुम्हाला. पुरं नाही ना, पण भांडण मामुळे झालं ना. नामदेवचं गाळं मामुळे जाईल ना. अरे बुडबा त्या गाडीचे पैसे केले ना आपण वसूल दिले शिवलाल ना 40,000 रुपये. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. त्यासाठी तर दणके खाल्ली ते ना. त्याचं नका टेन्शन घेत जाऊ तुम्ही. आपण कसं मनात रुखरुख वाटते. लेखात आपण सांगितलं नामदेवले, नामदेव सोबत असं झालं भांडण झालं. म्हणजे ते एक दिवस गेला आणि त्याच्यामध्ये असा विषय आहे तो. अरे जाऊ द्या बुडबा, तुम्ही टेन्शन ना घेऊ. बरं या बरं बसा बरं, तुम्ही गप्पा गोष्टी करा या. अरे बुडबा ज्या गोष्टी झाल्या त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, आम्ही घेत नाही. आता तो विषयच बंद करून टाका. आता काही फायद्याचा विषय नाही तो. बरोबर विषय बंद रे बा. चला मग बाबा. हो चालता चालेल नामदेव, जातो मग मी. अरे कुकडे दबले रे येणं रे नाम्या येणं. तुम्ही दोघं तिकडे एका ठिकाणी बसला मला माहित आहे ना. या ना बाहेर या ना. मर्दाशी टक्कर घ्या ना. बापाले एकट्याले म्हाताऱ्या माणसाले पाहून मारला ना तुम्ही ना. या ना बाबू, जाऊ दे ना. चाल ना बाबू घरी चाल ना. डबल मारतीन ना मला ते. मारतीन रे बाबू. मार कुठे आहेत ना ते. माझी भीती रे बापा, जीव भीती द्यायले. मारतीन ते मले. असे बरे मारतीन तुम्हाला. मारतीन करून राहिले. हाय गेले हात लावू दे. हाजर नाही तोडला तर हाय भाण्या नाही मग तुमचा पोरगा. तुमची शपथ घेऊन सांगतो आज घडलं शिवणी राहिले. हराम खोरायला दोघा ती गेले मी. घरात जाऊन दबली येऊन राहिले का भाई. आवाज देऊन राहिलो होता. जाऊ दे ना बाबा. बाबू बंद गाव त्याच्याकडून आहे रे, आपल्याकडून कोणी नाही रे बाबू. एकटा जीवन सदाशिव आहे रे आपण. कोणीच नाही ना आपल्याकडून. चांगलं बापा भांडणं करायला पुरत नाही ना. बाबा आपण जर आज भांडलो नाही ना तर आपल्याला दाबूनच पाहिजे नाही. दबे राहता काय यायचे नाही. हे दाखवायला की झटका आपला काय झटका आहे तर असं ना आपलं एकटं घर. अरे या ना रे बाई या ना. बांगडा घातला काय अंदर बसेला दोघे तिघे जण. या ना बाई या ना. बापाला एकट्याला फोन मारता ना तुम्ही. हालान मर्द. या बाई रे. बाबू अशी जिद नो खाऊन जाऊ दे ना बापा. जे झालं ते झालं. मारलं तर मार दे बाबा मले, पण जाऊ दे. जाऊ दे. ओ गड्या भाण्या ऐक तू मा म्हटलं. ऐक तू काय तुम्ही जाऊ द्या करून राहिले. काही वाटते की नाही तुम्हाला. त्याला मारलं तुम्हाला एवढं. बोलाव रे बाबू बोलाव त्या हरामखोरायले पाहू द्यायचा हात. शांत्या सरपंच या ना रे बाहेर या ना. मा बापाला एकट्याला मारलं तुम्ही म्हाताऱ्या माणसाले. या ना मग. हा आला ना मर्द तुमची दारी. म्हणजे दाखा तुमची पावर घेते काय तर हिजळे हो घरात दबले काय. या ना बाहेर या ना.
त्या देवी असेल अंदा खेबलेले. हो नाम्या, हो सरपंच येणार रे बाहेर, ये ना बाहेर ये. मा बापाला मारता का तू हराम खोरो? मा बापाला मारता का? अरे बापा नामदेवरा, आता काय बैकला भाने डायरेक्ट बापा. का बापा एकेरी उल्लेखार का माणूस सांगायचं? चुकून बैकलेले पोरग. काय झालं काय माहिती भानेली सांगायची. अरे या ना रे, या ना बाहेर या ना. हो नाम्या, तू पहिले हराम खोरा बाहेर. मा बापाला मारता का तू? ये ना, त्यात दाखवणार किती दादागिरी आहे इथं. मग त्या माणसाला पाहून मारून राहिला तू. ये ना, हा जवान पठ्ठा आला ना आता. तुझ्यासोबत मारामारी करेल. ये ना, तुझ्या किती गांडीत दम आहे. दाखव ना, दाखव रे हराम खोरा. बापा रे, हा मा गांडीचा दम पाहिजे वाटते. दाखवा लागते ना सरपंच या भोपराले आता. चला बरं, चला. लय वय वय करून आला हराम खोरा आता. चला चला नामदेवरा, फक्त कसं प्रेमानं मारायचं नाही, झोडायचं नाही, मारामारी नाही, प्रेमानं घेऊ. चला सांगू त्याला माणुसकी समजून. त्या बापाचा किती गुन्हा होता, किती अगोव आहे त्या बापत. नाही जास्त जर चबरला भादरला तर झोड्याचा मजबूत. नामदेवरा टेन्शन नाही घ्यायचं. पाहून घेऊ पुढचं पुढे आता. आली अंगार तर घेतली शिंगार. मग अरे यानं रे यानं दबले का घरामध्ये? मर्दा आला बाहेर तर मर्दाला सारेच भेटा. मा बाप म्हातारा आहे, म्हाताऱ्या माणसाला मारता. थांब ना बाबू, आलो ना आलो. वय वय नको करू ना. थांबतो, पाहू दे मला काय बजेट आहे तुझ्या. चालेल थांब. फडफड करून आला गळा घेणं दे ना तू. पहिल्या पाहिजे त्या बापानं काय अगोने धंदे गेले रे. बापाचा ठेवा झाकून दुसऱ्याचं पायाचं वाकून. त्या बापाला विचार काय अगोनं कामं केले तर. अगो धंदे तुम्ही करसान आणि मा बापाला मारसान. शिवले ना अगो कामं केले ना. मग मा बापाचं मारायचं काय काम तुमचं? मा बापानं जायला का तुमचं काढ? मा बापाला मारलं तुम्ही ना. अरे पहिले त्या बापाला आवार ना. त्या बापाचे गुण पाय पहिले. आम्हाला मोठा म्हणून राहिला तिथं. भांडणाला आज एक नंबर तुझ्या बाप. त्या बापाला आवरत द्या ना, तोंडात तोंड आवरत द्या. त्या बापाला बोया घालत द्या कापसाचा. तोंडात बोलला नाही पाहिजे तो. नाही बापाला थोडी आवडणार आहे तो. बाप मोकाट सांड्या गावामध्ये, जिकडे जाईल तिकडे गोटा घालीन. दुसऱ्याला मोठा म्हणून राहिला दारी येऊन. कुदून राहिला आणि कुदू नको जास्त तू. फाडफड नको करू. येऊन जाऊन तुम्ही आम्हालाच बोलसान ना आता. आम्हालाच बोलसान ना. एवढं मारलं मा नवऱ्याले. काही वाटते तुम्हाला जराशी जनाची मनाची? वय काय मा या बुड्याचं? आणि काय केलं तुम्ही ना? काही वाटत नाहीत बेसर माईले. वर तोंड करून अजून बोलून राहिले. मारायची आपली जराशी लाज पाहिजे होती. बुड्डे आमची लाजनगी न काढून त्या नवऱ्याला पाय पहिले. त्या कोणतील बुड्ड्याले त्याची लाज काढ जराशी बेसरमाची. बैका बैकीचे कामं करते, नुसतं गावामध्ये भांडणं लावायचे कामं करते. नाम्या तू शिल्लक बोलू नको. मा बापाला बोलायचं नाही. तुझा काय पुरावा आहे रे? काय पुरावा? मा बापानं चुकल्या गेल्या म्हणून? मा बापानं गाळं जायला काय आहे? मा बापानं केलं काय? शिल्लक न चालू स्वतः शिवल्यानं सांगितलं ना तोंडावर त्या बापा घ्या की यानं हरामखोरानं सांगितलं म्हणून कंदिल्यानं मले. अरे बाबा एक नाही चार पुरावे आहेत, चार. शिवल्यानं पाहिलं, शिवल्यानं सांगितलं, शिवल्या बायकोनं सांगितलं, त्या काल्यानं पाहिलं झाड निंबाय झाडावरून. त्या बाप काय बोटा घालत होता तर. आणि तू आम्हाला बोलून राहिला गाडी हरामखोरा. कोणता पुरावा आहे तो? शिवले ना, शिवल्याची बायको. त्याला पाहतो मी. चला ना, कोणता पुरावा आहे तर चला. माझ्या कोच सांगायला लागेल. चला लवकर. तू मॅटर पाय. आम्हाला काल नेऊन राहिला तर त्या शिवल्या आहे घरी. आम्ही नाही येत. आम्हाला काही घेऊन देणं नाही. आता काय येतील रे हे बेसरम? आता माहित नाही यायली की आपलं भांड फुटते म्हणून ते येत नाहीत. बुडे तोंड सांभाळून बोल ना. चला चला सरपंच. चाल काय द्यायचा. चाल बरं यायचं पाहू बरं काय तो रडगाळगड. शिवल्या तोंडातून येईल ऐकून ते काय म्हणणं आहे तर. चल चला. मग आमचंही म्हणणं ते जाणं. चाला न तटलो. तो शिवल्या तुमचा पुरावा आहे ना. चला न तटलो. चला चाल चाल. आम्ही काय दबत उघड्या जाऊ दे ना, राहू दे ना. उघड्या भांडं फुटते ना बाबा. भाण्या बाबू असं करू नको ना. भाण्या ऐक ना, म्हटलं ऐक ना बाबू. भांडणं बरोबर नाही ना. जाऊ दे ना. मारलं मला. अरे तुम्ही कोण दबता मागा मागा लेण्या टाकता राजी हो. मी आहे ना पुढे. टेन्शन न घेऊ. तुम्हाला हात लावला तर हात कापतो कोणासाठी. टेन्शन न घेऊ तुम्ही. पोरगा आम्ही तुमचा. तुम्हाला विश्वास नाही का मार? चला उघड्यानं दबू नका मागा. बाप्पाचा आज काही खरं नाही रे बाबा. मा पाचकाच होते आता. मग भांडं फुटतेच ना. मी आज आग लावली फालतू. अगो कामं गेले गावामध्ये. रिकामी धंदे करायला पुरत नाहीत रे बाबा. बबन माऊली तुमच्यासारखे मित्र पाहिजेत रे बापा. हावले हो तुम्ही ना. म्हणजे संकटा काळात म्हणजे आज माय कोणी करायला नव्हतं. तुम्ही ना मा केलं गड. हयद लाव शकून दे. लय केलं गड. म्हणून म्हणतात ना
वनव्यामध्ये मित्र गारव्यासारखा. मी तसं सर नाहीत रे बापा. तुम्ही खरंच ना माय, खरंच माय दोस्त. बापा भाऊजी, तुम्ही ना बापाजी आमच्यासाठी केलं की नाही ते आम्ही जिंदगीभर बी विसरणार नाही बापा. तुम्ही काम केलं बापा, आमचं हेड आणून दिली, लावून दिली बापा. येईले लय काम केलं तुम्ही ना. वहिनी मैत्री कशाला म्हणतात? एकामेकाच्या सुखादुःखात सामील होणे मित्राचं काम असते. आता शिवलाल आमच्या कामात पडत नाही का? मग शिवलालवर वाईट दिवस आले म्हणून आम्ही त्याची साथ नाही द्यायची का? काय बोलता बा? हे आमचं कर्तव्य काम आहे. शिवलाल आमच्यासाठी केलं, आम्ही शिवलासाठी केलं. गड्या शिवलाल असं काही बोलू नको वहिनी, तुम्ही असं बोलू नका बा. मग कसं आम्हाला थोडंसं वाईट वाटते. असं काय बोलता बा तुम्ही? गड्या बाबा, रक्ताच्या नात्यापेक्षा तर मित्राचा नाता चांगला आहे. काय सांगा. हा मा पोऱ्या पाहिजे पोटचा गोया, मा पोरगा घुसण्या. त्याने म्हटलं बाबू हेच गरम करून आण, कापड गरम करून आण रे. कायच्या काय गेला पोऱ्या पोहून, थांबलाही नाही. बाप मेला की माय मेली, जित्या की काय, काही घेणं देणं नाही. चालला गेला, पोटचा गोया पोहून गेला. मला पोऱ्या कामात नाही आला, पण मित्र कामात आले. मग तुमचे बाबा काय गळ्या शिवलाल आमचं कामच ते आहे. आता कसं आपण दोस्त जाऊ दे ना. आता नाही केलं पोऱ्यानं, जाऊ दे तो विषय, जाऊ दे बरं. आम्ही केलं काय केलं. हे भांडण झालं काहून? उपस्थित कसं काय झालं? तुम्ही एवढा मार्क बसला कसा काय? तू तर लय चॅप्टर असल्या शिवला. तुला सांगू का माऊली, मा डोक्यानं म्या काम केलं तर मी मार खातच नाही, तास निष्ठून जातो. पण दुसऱ्या डोकं वापरल्या गेलं, म्या दुसऱ्याच्या म्हटलं ऐकलं की मला दणके खा लागतं. तुला सांगतो, मी त्या कोंदील्या म्हटलं ऐकलं ना, हरामखोराच्या म्हटलं, म्हणून मला दणके खा लागले. त्या कोंदिलेला काय डोकसा आहे गड्या नांदी लागला तो फालतू भिन्ना देणं त्याच्या. तो काय डोक्यात आहे का मस्त आहे का तो माणूस? बी नकली माणूस. जाऊ दे बापा, जे झालं ते झालं. नाही तर म्या मस्त गाडं अडवलं तर सारं झालं. म्हणजे जायचा तिथे गाडं म्हणजे जाऊन टाकायचा विचारच नव्हता ना. पण या कोंदिल्यानं मला डोक्यात भूत घातला ना. 5 लिटर डिझेल आण, पेटून दे गाडं, जेवून तेवून पाहून घेऊ. काय भाऊ, ते भांडं फुटलं. मला रट्टे खा लागले काय. आपला रस्ता तो रस्ता गेला बापा. आता आपल्या उरावून जातील अजून ते. आपण गाडा जायला ना, त्याची कशी शकून दिली ना, आपण चांगली आग करून दिली ना. म्हणून म्हटलं शिवलाल, ऐकावे जनाजन करावे मनाचे. कोणाच्या म्हटलं ऐकायला पुरत नाही. ऐकलं की वर होते. त्यासाठी कसं तू ते डोकं वापरतो की नाही तेच वापरत जायतो. दुसऱ्याच नको, आमचंही नको ऐकत होतो, त्या मनान करत आहे. हो बापा, आता मा मनानच रे भाऊ. आला रे बापा, आला रे बापा. आला मा दलिंदर पोऱ्या. बाप मेला की माय मेली, पाहायच्या ना भो. पोऱ्यानं म्हटलं हे जाण तर पोऱ्या पोहून गेला. सांगा काय कामाची अशी अवलाद हो? काय कामाची? माय बाप्पाच्या कामाची येत नाही तर काय कामाचा हा असा? काल आला रे तू दलिंदरा, काल आला रे घरी. फुग्याला आला काय? स्वयंपाक केला ना मी ना. दौडीत पाय फुग. फुल गरम आहे गाडीचं. माहिती येतं बरोबर भडकले बा. जाऊ दे ना शिवलाल, जाऊ दे गड्या. काय आता? अरे काय तू पोरायला बोलून राहिला रे? लहान आहे तो, त्याला काय समजते रे? काय जाऊ दे तर हा मध्ये होत नाही मग काय लुच्च्या काय काहीच कामाचं नाही. काहीच कोणतंही काम सांगा पोहूनच जाते. कोणतंही काम सांगा पोहून जाते. बापाच्या जरासा कामात पडत नाही हराम. जाऊ दे लहान आहे रे तू. काय समज आहे रे त्याले? समजता समजून द्याले. शिवल्या बाई रे बाई बा बापाला कोण मारलं ते सांग मला पहिले. चाल, कोण मारलं ते सांग. हराम खोरा ये बाहेर लवकर, ये लवकर. बापा हे आता कोणाला खा झाली बापा? कोण आहे हा आता फडफड करणारा? पहिलेच तगड जखमी होईल मी, मामाला माहित आहे. हा भाण्या कोण तोंड वाजून आला का? आजी वाटते आता याने खास. ये ना बाई, ये रे ये ना बाई रे ना. जाय ना रे म्हणा बा, जाय ना तिकडे मग डोकसून खाऊन. पहिलेच तर मामाला माहित काय तर. शिवल्या ये रे बाई रे. त्या बायकोली आणजो बाई. काय एकटा नको ये जो. ये बाई रे ना. अरे भाऊ घुसण्या जाय बर, पाय बरं कोण आहे रे? कोण वळवून राहिला तर यायला कोणा नळल्याला जोर आला तर पाय बरं, पाय लवकर जाय बरं बाबू. बाबा जातो. दबतात मग घरातून बाहेर येत नाही. आला ना मर्द, त्याची माहिती मर्दासोबत टक्कर खायची ताकद नाही होणार म्हणून तो येत नाही बाई. ते गोपर पाठवलं वाटते बाहेर. शिवल्याच्या बायकोची ताकद नाही वाटते बाहेर याची, तोंड द्यायची आम्हाला, म्हणून ते गोपर पाठवलं. याला काय भांडण करायले? काय भाऊ काय म्हणता भानू भाऊ? अरे घोपरात एकची काय बोललो रे मी त्या बापाला जवायला बोला लुच्चेल बला कर बला. आराम खरं हो, मा बापाले मारायला लावलं. बला लवकर त्या बापाले मायला बला लवकर बोला. त्या शिवल्या त्या
त्या करचिले. बापा मा बाबाच्यानं चालले जाऊन राहिलं, मग आईच्यानं चाललं नाही जाऊन राहिलं. हा येत नाहीत मा आई बाबा, आता दवाखान्यात आणलं देईले. बरं झालं येत नाहीत बाहेर तर, म्हणजे माझं भांडण नाही फुटत माय आता. टेन्शन नाही बाबा. बरे येत नाहीत ते बाहेर. हा चला चला घरात जा तुम्ही, घरातून आणतो ओळख साय गेले. मी काय सोपी हो का मग? मी भान्या मा बापाला मारलं कसं काय? बाबू जाय जाय घरात जाय आणि ते वळटी बाहेर. झाला ना सरपंच, आवरल्या कुत्र्याला जोर जास्त. हा जास्त जीवन राहिलं. हा कोण दिल्या साऱ्या गा जादू सायाचा लागलं असतं. पण पोरायला मोठा बापाचा पुडका येऊन राहिला. कसं आहे दे, आपलं चूक म्हणाले कसं जिगर लागते. आता याचे जिगर नाही ना, हा फळफळ कोणाला करू द्यायले. कोणी पोराले बापाचं पाणी येतेच ना, चूक असली तरी येते. हा येऊ दे ना पाणी. हा शिवला हे काय सोपी आहेत काय? अरे भला द्या बापाला भला ना, येत नाही का तो बाहेर? जाऊ का घरात? हा आणू का काढून? अरे गड्या हा जास्त तमक निघून राहिला. जाय बरं गड्या, बबन माऊली जा बरं तुम्ही दोघं जण, पा बरं काय म्हणणं आहे त्याचं. हा जा गड्या जा. कसं माझी कंडिशन नाही बाहेर यायची. आलं असतं दाखवलीस तुम्ही त्याला हिसका. तुलाच माहिती माझ्या चालल्या जात नाही. पाय बरं बरं शिवला आता जातो पाहतो काय आहे तो, काय म्हणणं आहे त्याचं. त्या भानुभभाऊ मा बाबा लई तब्येत खराब आहे ना हो. मा बाबाच्या चालल्या जात नाही, माझ्या आईच्या चालल्या जात नाही. आता काय सांगा तुम्हाला? तुमच्या काय बापाने मार खाल्ला का? माय बापाने मार खाल्ला ना बापा ढोरासारखा. हे लावू चोपडू मलम चोपडू मी थंडा काय व्हायला. आणि तुम्ही राजा तिच्या भांडण करायला हो. काय राजा भांडण करून काय भेटणार आहे? आता जी झाली गोष्ट झाली. तू भानुभभाऊ म्हणूच नको. हा त्या बापाले बोला तू, त्याला चालताही नाही. अडी खडस खाळा निवाळा करणार. मा बापाले मारलं काऊन? मा बापाचा काय गुन्हा होता? खायला का भांड्या तू भांडण करून राहिला का? हा शिवलालच्या त्या वहिनीच्यानं चालल्या नाही जाऊन राहिल्या का? हा आता दवाखान्यात आणले का? मला ती जितात ते दोघे जण, तुला का भांडण करायला बा? काय का माणूस की गेला काही तुले? हा आणि तसा बी त्या बुडा जागा आहे भाऊ, त्या बुड्यानं तेल टाकलं त्याच्यामध्ये. सर्व किस्ता सांगितला शिवल्यानं आम्हाला. बरं गळ्या बिमार आहे रे तू शिवला. हा कसं काही म्हणजे घटना जर झाली ना बाबू, सारं तुझ्या गळ्यात उतरीन बरं. हा कसं अगोपणा करू नको, चालला जा तू मुकड्यान घरी, चालला जा त्या बाप्पाला घेऊन. कसा जाईन मा बाप्पाने मारलं नाही मला त्या शिवल्याला मला. अरे तो किती बिमार असला, खाली जरी टाकेल असं जरी अडे मला साक्ष पाहिजे त्याची. हा काय खरं काय खोटं, बापानं काय केलं हे मला पाहिजे नाही, सिद्ध कर नाही. जाय ना बा जाय ना. सरपंच नामदेव भाऊ सांगा ना, याला समजून सांगा या माणूस की. आता शिवला दवाखान्यात आणला बा, काही जर अनहोनी घटना झाली तर कसं घोर होईन ना. गळ्या काय सांगा त्या भाण्याले, त्याला जोर येऊन राहिला. आवरल्या कुत्र्याला जास्त जोर असते. आमच्या सोबत असतं भांडणं करून आम्हाला आणले त्यानं. काय तर म्हणे मला दाखवा काय तर पाय बा. मग हा नाम्या मा पोराले कुत्रन करून राहिला. बापत आता सोरड बोलणी म्हणजे गुन्हा आहे बापा, बेकार नाही. भाऊ तू लवकर जाय गड्या, डोकं खाऊ नको बरं. लवकर चालला जाय आठवून. कसं मा बापाची कंडिशन बेकार आहे, एक तर सिरियस काम आहे. तू काही कसं भांडणं करू नको बा. भांड्या चाल, भांडण नको करू. चाल जाऊ दे जे झालं ते झालं. मला मारलं तर मारू दे बापा. चाल जाऊ दे, आपल्याला काही भांडणं करणं नाही. भांडणं करून कुणाच भलं झालं बाबू. हा चाल अगोपणा करू नको रे बाबू. चाल जाऊ दे आता, जाऊ दे. शिवला बी मर्याद ना जिथे त्याला मारलं, त्याला बी मला मारलं. जाऊ दे ना आता, जाऊ दे आता जे झालं चाल. जा बुडबा तुमच्या पोराला घेऊन जा. हो जा रे भाऊ भाण्या जा. नाही मी तर जात नाही, त्या शिवलेलं बोला. हा भानटल्या जाय ना, सायाच्या जाय ना रे. मला तरास मला माहित आहे बाबू. जाय ना. त्या बापाच तर साऱ्या गावाचा आगाऊ आहे हरामखोर. त्या बापानं जाग लावली ती. काय सांगू तुले हरामखोरा. ऐकलं रे भाणे, ऐकलं शिवलाच्या तोंडून. काय त्या बापाच साऱ्या गावाला बदमाश आहे. दुसऱ्या घेऊन राहिला दिसा. भाण्या जा, शिवला सुधरल्यावर विचारतो चांगला झाल्या. चला मित्र, उर्वरित भाग आपण आता उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. जशाच मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा.